विश्वास ठेवा. ऑफिसच्या त्या अंधाऱ्या लिफ्टमध्ये जेव्हा तिची मखमली त्वचा माझ्या पिळदार शरीराला स्पर्श करू गेली, तेव्हा मला ठाऊक नव्हतं की आम्ही दोघं मर्यादा ओलांडण्याच्या अशा वळणावर उभे आहोत, जिथून मागे फिरणं काळालाही अशक्य होतं. काय घडलं त्या रात्री, जेव्हा दोन आत्मे एकमेकात विलीन झाली? एका आजची मादक आणि थरारक कथा. कंपनीमध्ये काम करत असताना रोजचं तेच रुटीन, फाईल्स आणि कम्प्युटरच्या स्क्रीनसमोर वेळ घालवणं हा माझा जणू नियमच झाला होता. जवळजवळ 4 वर्ष झाली मी या ऑफिसमध्ये स्थिर होतो. रोजचे तेच चेहरे आणि तीच कामं. पण 6 महिन्यांपूर्वी ऑफिसच्या त्या मोठ्या दरवाजातून एका नव्या चेहऱ्याने प्रवेश केला आणि तिथूनच सुरू झाला माझ्या आयुष्याची चालढाल बदलून गेली. तिचं नाव स्वप्नाली. ती नुकतीच आमच्या टीममध्ये जॉईन झाली होती. पहिल्याच दिवशी जेव्हा तिने ऑफिसमध्ये आली, तेव्हा तिच्या रूपाने संपूर्ण फ्लोअरवर जणू एक वेगळाच दर्व पसरला. ती अतिशय देखणी नव्हे, जणू एखाद्या अप्सरेसारखी भासत होती. तिचा सडपातळ बांधा, ती कांचनकांती त्वचा आणि सर्वात जास्त आकर्षित करणारे तिचे ते बोलके डोळे. स्वप्नाली विवाहित होती. तिच्या गळ्यातलं ते नाजूक मंगळसूत्र आणि भांगेतलं ते कोरीव सिंदूर तिच्या सौंदर्याला एक वेगळीच नजाकत आणत होतं. ती नेहमी साध्या पण आकर्षण अशा पंजाबी ड्रेसमध्ये यायची. तिच्यासमोरून घेतलेल्या ओढणीच्या मागे तिचं ते भरदार आणि लवचिक शरीर मनाला वेड लावून जायचं. मी तसा शरीरकृतीने हट्टाकट्टा, पिळदार शरीर असलेला आणि स्वभावाने थोडा सरळीत तरुण. त्यामुळे ऑफिसमधील इतर लोकांपेक्षाही माझी आणि तिची ओळख व्हायला वेळ लागला नाही. कामाच्या निमित्ताने आमचे रोज संवाद होऊ लागले. हळूहळू या संवादाचं रूपांतर एका रम्य आणि चांगल्या मैत्रीत झालं. दुपारच्या जेवणाची वेळ म्हणजे आमच्यासाठी एक हक्काचा एकांत असायचा. आम्ही सर्व एकत्र टिफिन खायला बसायचो. पण जेवण झाल्यावर मी आणि स्वप्नाली काही वेळ ऑफिसच्या बाहेर परिसरात फेरफटका मारण्यासाठी बाहेर फिरायला जायचो. तेव्हा ती माझ्या पुढे चालायची, तेव्हा मी तिच्या चालण्याची ती मोहिनी आणि तिची ती मादक पावलं माझ्या मनाची धडधड वाढवायची. तिच्या त्या सौंदर्याची गाया करणारी जादू माझ्यावर हळूहळू चालू झाली होती. पण काही दिवसांनी अचानक या प्रवासात उदासपणा आला. एक दिवस नेहमी असणारी स्वप्नाली मला प्रचंड टेन्शनमध्ये दिसली. तिच्या चेहऱ्यावरची ती चमक कुठेतरी हरवली होती. मी तिला व्हॉट्सअपवर मेसेज करून विचारण्याचा प्रयत्न केला, पण तिने तब्येत बरी नाही असं सांगून विषय टाळला. त्या दिवसानंतर ती अगदी गप्प राहू लागली. तिचे ते सुंदर डोळे रडल्यासारखे सुजलेले असायचे. तिने माझ्याशीही बोलणं जवळपास बंद केलं होतं. फक्त कामापुरतंच ती बोलत होती. तिच्या मनातील ती अस्वस्थता मला पाळत नव्हती. तिच्या त्या अबरी राहण्यामागे गुपित काय असावं या विचाराने मी व्याकुळ झालो होतो. शेवटी एका हक्काच्या मित्राने मी तिला पुन्हा एकदा विश्वासात घेऊन विचारलं. तेव्हा तिने जे सांगितलं त्याने मला धक्काच बसला. स्वप्नालीचा घटस्फोट झाला होता. ती आता तिच्या वडिलांकडे राहायला आली होती. तिच्या आयुष्यात अचानक आलेल्या या वादळाने तिच्या मनात एक वेगळी मोठी पोकळी निर्माण केली होती. ते ऐकून सुरुवातीला मला एक मित्र म्हणून खूप वाईट वाटलं. पण त्याचवेळी माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात एक वेगळीच हुरूर आणि आनंदाची लहर उमटून गेली. मला जाणीव झाली, हीच ती वेळ आहे जेव्हा मी तिचा आधार बनवू शकतो. तिच्या या कठीण काळात मी माझा खांदा तिला देऊ शकतो. पण मी तिच्या आणखी जवळ जाऊ शकेन. मी या संधीचा पुरेपूर फायदा घ्यायचं ठरवलं. त्याच्या चेहऱ्यावरचं ते हसू परत आणण्यासाठी मी त्याच्याशी मनापासून बोलू लागलो. एक दिवस मी घट्टच धरला. आज जेवण झाल्यावर आपण बाहेर फिरायला जाणार आहे आणि तू मन मोकळं करणार आहेस. तीही नाही म्हणू शकली नाही. बाहेर पडल्यावर तिने तिच्या भूतकाळातील ती संपूर्ण कहाणी मला शांतपणे सांगितली. खरं सांगायचं तर मला तिच्या भूतकाळात फारसा रस नव्हता. पण तिचा विश्वास जिंकण्यासाठी आणि तिच्या मनात माझ्याबद्दल कौतुक निर्माण करण्यासाठी तिचं ते सात्वत करणं गरजेचं होतं. मी अगदी हुशारीने तिच्या भावनांना सावरून घेतला. माझ्या आधार देणाऱ्या पद्धतीमुळे स्वप्नाली हळूहळू सामान्य होऊ लागली. आमचा तो एकत्र जेवण्याचा आणि फिरण्याचा सिलसिला पुन्हा सुरू झाला. काही दिवस मी अत्यंत सुजाण मित्रासारखा तिच्याशी वागत होतो. पण आता तिच्या या दुःखाची जागा माझ्या मनातल्या कामुक आणि रोमॅन्टिक विचारांनी घ्यायला सुरुवात केली होती. तिच्या एक मखमली त्वचा आणि सौंदर्याची ओढ मला तिच्याकडे खेचत होती. जेव्हा आम्ही बाहेर फिरायला जायचो, तेव्हा तिचा गर्दीचा किंवा चालण्याचा आरामाचा बहाणा करून मी तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचो. कधी चालताना माझा हात तिच्या हाताला स्पर्श करून जायचा, तर कधी तिच्या अगदी जवळून जाताना मला तिच्या श्वासांचा उबदार गारवा जाणवायचा. एकदा आम्ही ऑफिसच्या लिफ्टमध्ये होतो. लिफ्टमध्ये जास्तच गर्दी नव्हती, पण
आज जाताना मी मुद्दामून तिच्या पाठीवरून अत्यंत हळूवार स्पर्श करत तिला पुढे जाण्यास सांगितलं. आमच्या या स्पर्शाने तिच्या अंगावर एक हस्तस्पर्शी शिरशिरी असावी. स्वप्नालीलाही आता कुठेतरी कळून चुकलं होतं की माझी ही खोडकर मस्ती आणि जवळीक वाढण्याचा प्रयत्न फक्त मैत्रीपुरता मर्यादित नाही. मी चान्स मारत आहे हे तिला समजलं होतं. पण तिने मला काहीच टोकलं नाही किंवा ती काही बोलली नाही. तिची ती शांतता म्हणजे जणू तिने दिलेली एक मूक संमतीच होती. जवळपास आठवड्याभर माझा हा स्पर्शाचा खेळ सुरूच होता. आणि अखेर एका संध्याकाळी निसर्गाने आमच्या भावनांचा संगम घडवून आणला. त्या संध्याकाळी बाहेर गुलाबी थंडी आणि हलका पाऊस एकत्र रेंगाळत होता. ऑफिस सुटल्यानंतर आम्ही नेहमीप्रमाणे थोडे पुढे आलो. रस्त्यावर चालताना अचानक स्वप्नालीने मागे वळून पाहिले आणि अत्यंत मिश्किलपणे हसत थेट माझा हात हातात घेतला. त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि त्याच्या बोटाच्या स्पर्शाने तिच्या काळजाची धडधड थेट त्याच्या हाताला जाणवू लागली. तिचा तो हस्तस्पर्श इतका मौसार आणि गुळगुळीत होता की त्याच क्षणी माझ्या संपूर्ण अंगात जणू एक विच्छंचने असं म्हणतात तसा अनुभव आला. चालताना तिचा तो सडपातळ बांधा माझ्या शरीराला चिकटून चालत होता. ती तिच्या नशिल्या डोळ्यात माझ्याकडे पाहत मला काहीतरी वेगळेच इशारे देत होती. तिच्या त्या बोलक्या डोळ्यात आता मैत्रीपेक्षा एक मादक आणि कामुक प्रेमभावना मला स्पष्ट दिसून येत होती. त्या दिवसानंतर आमच्यातील जवळीक कमालीची वाढली. दुपारचे जेवताना आम्ही दोघे एकमेकात उष्टे जेवण खाऊ लागलो. भरगर्दीतही चोरून हात शोधणे आणि टेबलाखाली एकमेकांच्या बोटांना स्पर्श करणे हा आमचा रोजचा खेळ चालला होता. ती माझ्या डोळ्यात पाहायची आणि मी तिच्या त्या देखण्या रूपावर पूर्णपणे भान हरपून बसलो होतो. स्वप्नालीच्या अंगात तो मोगऱ्याचा सुगंध आणि तिचा स्पर्श मला असा काहीचे पछाडणी करून गेला होता की आता माझ्या ऑफिसच्या कामात अजिबात मन रमत नव्हते. मनात फक्त तिचाच विचार असायचा. आठवडा संपत आला आणि मी मनमोहन एक प्लॅन तयार केला. गुरुवारच्या दिवशी जेवताना मी तिला हळूच विचारलं, या शनिवारी ऑफिस संपल्यावर आपण दोघं मूव्ही पाहायला जायचं का? स्वप्नालीने सुरुवातीला थोडा विचार केला. तिच्या चेहऱ्यावर एक नजाकतीचा भाव उमटला आणि तिने मनानेच होकार दिला. ती संमती मिळताच माझ्या मनात आनंदाचा थरकाप उडाला. मी वेळ न घालवता लगेच एका चांगल्या थिएटरमध्ये जाऊन कोपऱ्यातील सीट बुक केली. नशिबाने त्या थिएटरमध्ये कपल्ससाठी उंचावर अगदी वेगळ्या आणि शांत कोपऱ्यात सीट उपलब्ध होत्या, जिथे काळोख्यामध्ये कोणीही आपल्याला सहज पाहू शकणार नाही त्याची मला पूर्ण खात्री होती. शनिवार उजाडला. आम्ही दोघे थिएटरमध्ये पोहोचलो. तो चित्रपट फारसा प्रसिद्ध नसल्यामुळे संपूर्ण थिएटर जवळपास रिकामच होतं. आम्ही उंचावरच्या सीटवरून जेव्हा खाली पाहिलं तेव्हा फक्त काही जोडपे एकमेकांच्या मिठीत बसलेली दिसली. आजूबाजूला दूरपर्यंत कोणीही नव्हतं. ते पाहून माझ्या मनातील उत्कंठा आणि हव्यास अजूनच वाढला. काही वेळानंतर थिएटरमधील लाईट्स बंद झाल्या आणि मोठ्या स्क्रीनवर मूव्ही सुरू झाली. थिएटरमध्ये एक भयान शांतता पसरली होती. फक्त स्क्रीनचा अस्पष्ट प्रकाश आमच्या चेहऱ्यावर पाडत होता. आम्हा दोघांनाही चांगल्या प्रकारे ठाऊक होतं की आपण इथे कशासाठी आलो आहोत. पण या एकांतात नक्की पुढाकार कोणी घ्यायचा हाच प्रश्न होता. स्वप्नाली शांत बसली होती, पण तिच्या श्वासांचा वेग वाढला होता. तेवढ्यात स्वप्नालीने तो पडदा दूर केला. तिने अंतरात हळूच माझा हात पकडला आणि मला स्वतःला जवळ खेचलं. तिने तिचे रेशमी केस सावरत माझे नाव घेत माझे डोके तिच्या खांद्यावर टेकवले. तिच्या या कृतीने मला हिरवा कंदील दाखवला होता. तिच्या मानेजवळ त्याच्या श्वासाची उष्णता इतकी वाढली होती की त्याच्या अस्तित्वाचाही विसर पडला होता. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि माझा हात तिच्या खांद्यावरून फिरवत तिला अगदी घट्ट मिठीत घेतली. स्वप्नालीचे तोंड माझ्या अगदी जवळ होतं. तिच्या श्वासांमधून निघणारी ती उष्णता आणि मधोष करणारा सुगंध मला वेड लावत होता. मी अजिबात वेळ न घालवता तिच्याकडे वळालो. त्याने हळूच तिची हनुवटी वर उचलली. तिचे थरथरणारे ओठ बरेच काही बोलून पाहत होती, पण शब्दांऐवजी फक्त शुष्कारे बाहेर पडले. तिच्या त्या मखमली गालावर जेव्हा मी माझे ओठ टेकवले तेव्हा तिने एक सुटका करून घेतल्यासारखा उच्चस्वर टाकला. तिची ती अस्वस्थ पाहून मी माझे ओठ थेट तिच्या ओठांवर ठेवले. आमचे ते गरमागरम आणि प्रेमाचे चुंबन सुरू झाले. तिच्या ओठांमधलं ते मदार ओलावा मला अधिकच बेभान करत होता. आम्ही दोघंही जगाचे भान विसरून एकमेकांच्या स्पर्शात विरघळत होतो. थिएटरच्या त्या अंधाऱ्या कोपऱ्यात वेळेचं भान पूर्णपणे हरपलं होतं. आमचं ते पहिलं चुंबन इतकं मधोस करणारं होतं की दोघांच्या विमानातील संयमाचा बांध आता हळूहळू सुटत चालला होता. दोघांच्या श्वासांची उष्णता एकमेकात मिसळत होती, जणू बर्फाला आगीचा स्पर्श व्हावा आणि सर्व काही विरघळून जावं.
तिच्या ओठांची ती मधाळ मिठास माझ्या संपूर्ण शरीरात एक वेगळीच उत्तेजना निर्माण करत होती. माझ्या हाताचाच तळवा तिच्या पाठीवरून अत्यंत हळूवार स्पर्श करत फिरत होता. तिची ती मखमली त्वचा आणि पाठीचा तो कोरीव भाग माझ्या स्पर्शाने अजूनच चारत होता. स्वप्नालीची तिने दोन्ही हात माझ्या गळ्याभोवती घट्ट आवळत आणि ती स्वतःला माझ्या मिठीत पूर्णपणे झोकून देत होती. तिच्या कमरेभोवती त्याचा वेगा घट्ट झाला आणि तिने आपला चेहरा खांद्यावर लपून स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. तिच्या तो सडपातळ बांधा आणि तिचे ते उन्नत रूप माझ्या छातीवर विसावले होते. तिच्या श्वासांचा वेग आता प्रचंड वाढला होता, ज्यामुळे तिच्या शरीराची होणारी हालचाल माझ्या वेलदार शरीराला स्पष्ट जाणवत होती. काही वेळ आम्ही दोघेही त्याच अवस्थेत एकमेकांना कवटाळणे करून बसलो होतो. थिएटरच्या स्क्रीनवर प्रकाश जेव्हा तिच्या चेहऱ्यावर पडायचा, तेव्हा तिच्या त्या नशिल्या डोळ्यातील मादकता आणि चेहऱ्यावरचा तो नकळत भाव मला अधिकच बेभान करत होता. मी हळूच माझे ओठ तिच्या कानाच्या मागे नेले. तिच्या ओल्या केसांना तो मोगऱ्याचा सुगंध मला अजूनच वेड लावत होता. त्याने तिच्या कानाजवळ जाऊन ती हळू आवाजात तिचं नाव उच्चारलं आणि त्या आवाजाच्या कंपनाने ती शारवून गेली. मी हळू तिच्या कानाच्या पाळीला स्पर्श केला, तेव्हा तिच्या तोंडातून एक नाजूक ओंकार बाहेर पडला. तिची ही स्पर्शवेडी अवस्था पाहून माझ्या मनातील तृष्णा आणि आवेश अधिकच वाढला. आम्ही दोघेही या गुपित सुखाच्या जगात इतके गुंतलो होतो की आमच्यातील जवळीक आता सर्व मर्यादा ओलांडून याच दिशेने चालली होती. दोघांची शरीरे एकमेकात अशी गुंतली होती की त्यांना वेगळं करणं आता काळालाही अशक्य होतं. तिने माझ्या शर्टची कॉलर हळूच पकडली आणि मला पुन्हा एकदा स्वतःकडे खेचून घेतलं. तिच्या या खट्याळ स्वभावाने आणि ओळीने त्या रात्री दोघंही आपली वाट विसरून गेली होती. आम्ही दोघं एकमेकांच्या मिठीत पूर्णपणे विरघळणारी क्षण अनुभवत होतो. तिचा तो घायाळ करणारी नजरेने बाण आणि शरीराची ती लवचिक हालचाल मला एका वेगळ्या स्वप्नवत अनुभवात घेऊन गेली होती. मूवी कधी संपली आणि थिएटरची लाईट कधी चालू झाली याचा आम्हा दोघांनाही भान नव्हतं. जेव्हा लाईट्स ऑन झाली तेव्हा स्वप्नालीने अत्यंत लाजून स्वतःला मिठीतून बाजूला केलं. तिचा तो घामालेला चेहरा आणि गालावरची ती गुलाबी लाली त्याच्या सौंदर्याला चाटकान लावत होती. तिने तिची विखुरलेले केस आणि कपडे घाईघाईने सावरून घेतले. तिच्या नजरेत आता एक वेगळीच चमक आणि माझ्याबद्दल ती रेशमी जवळीक स्पष्ट दिसत होती. आम्ही थिएटरच्या बाहेर पडलो, पण आता आमचा हा प्रेमाचा अनोखा प्रवास इथेच थांबणार नव्हता. तिच्या स्पर्शाची धुंदी माझ्या डोक्यावरून उतरली होती आणि स्वप्नाली देखील माझ्याकडे पाहत सारखी हसत होती. घरी जाण्यासाठी टॅक्सीत बसल्यासारखी तिने तिचा हात माझ्या हातातून सोडला नव्हता. पण आता पुढचा प्लॅन काय करायचा आणि ही गुपित कसं टिकून ठेवायचं हा विचार माझ्या मनात सुरू होता. कारण आम्ही दोघेही एका अशा वळणावर होतो जिथे मागे फिरणं आता अशक्य होतं. थिएटरमधून बाहेर पडलो तरीही मनातील त्या धुंदीचा ओलावा अजूनही तसाच होता. बाहेर रात्रीची शांतता होती, पण आमच्या मनात मात्र भावनांचा संगम माजला होता. टॅक्सीमध्ये बसल्यावरही आम्ही एकमेकांपासून काही इंच दूर झालो, तरी आमचे श्वास एकमेकात मिसळत होते. आम्ही दोघे इतके जवळ होतो की दोन शरीरं एक नसून एकच जीव असल्याचा भास होत होता. स्वप्नालीने टॅक्सीच्या अंतरात माझा हात घट्ट पकडला आणि डोळे मिटून ती माझ्या खांद्यावर विसावली. तिच्या त्या मखमली स्पर्शाने माझ्या शरीरात पुन्हा एकदा विजेसारखी उत्तेजना धावली. आज तिला माझ्यापासून कोणतीही मर्यादा पाळण्याची नव्हती हे तिच्या त्या लवचिक शरीराच्या आरामावरून स्पष्ट दिसत होतं. तिची ती नजाकत आणि त्या रात्रीचा तो एकांत जणू आमचं नशीबच बदलणार होतं. तिच्या घरी पोहोचलो. घर तसं शांत होतं. आत जाता स्वप्नालीने दरवाजा लावला आणि तिने हळूच मला अलिंगनात असं कवटाळले, जणू तिला काही गमवायचं नव्हतं. तिने आपल्या हातांनी मला त्याच्या मानेला वेळका घातला आणि त्याला स्वतःकडे झोपवून दिले. त्या क्षणी फक्त त्यांच्या डोळ्यात श्वासांचा आवाज खोलीत गुंजत होता.